आणि नद्या स्वच्छ सुंदर वाहत्या असाव्यात म्हणून काम करत असतो. आणि अतिशय सुरुवातीपासून आमच्या या कामामध्ये, नदीच्या कामामध्ये अतिशय मोलाची भर टाकणारे आणि सगळ्यांना प्रेरणा देणारे मुकुंद मावळणकर हे रविवारी आपल्याला सोडून गेले. तर आपण एक छोटीशी क्लिप त्यांचे फक्त फोटो असलेली बघूया आणि मग आपण 1 मिनिट त्यांच्यासाठी शांतता राखूया आणि मग आपण आजचा वेबिनार चालू करूया. तर हा मी चालू करते, 1 मिनिट. आपण 1 मिनिट शांतता राखूया. संजीव, तू वेळ बघतोयस? या. I think it's fine. Thank you very much. थँक्यू एव्हरीबडी अँड विल स्टार्ट विथ द वेबिनार. आज आपल्याकडे सेव्ह पुणे ट्रॅफिक मुवमेंट अशी जी संस्था, आणि जरी संस्था असली तरी बऱ्यापैकी चळवळ आहे असं पण म्हणूया, त्याचे संस्थापक संचालक हर्षद अभ्यंकर आलेले आहेत. हर्षद बद्दल सांगायचं म्हणजे हर्षद IITian आहे. मग त्याच्यानंतर IT फील्डमध्ये भारतात आणि भारताबाहेर बरीच वर्ष काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर पुण्याच्या वाहतुकीबद्दल इतकं प्रकर्षाने काहीतरी वाटलं की बाकी सगळं सोडून पूर्ण वेळ पुणे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक याच्यावरती मला वाटतं जेव्हापासून माझी हर्षदची ओळख आहे, म्हणजे 15 वर्ष झाले, त्याच्या आधीपासून पूर्ण वेळ हर्षद वाहतुकीबद्दल काम करत आहेत. आणि त्याच्या खेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बाकी बरेच गुण आहेत. अंगी नाना कळा आपण म्हणतो तसं की ॲस्ट्रॉनॉमी मध्ये हर्षदचं एक्सपर्टीज आहे. एका रात्रीतून मेसिया मॅरेथॉन म्हणून एका रात्रीतून 110 डीप स्काय ऑब्जेक्ट हे कुठल्याही मॅन्युअल किंवा काही रेफर न करता बघण्याची कपॅसिटी आहे. कोणाला स्टार गेझिंग करायचं असेल आणि आकाशातल्या काही वेगळ्या गोष्टी बघायच्या असतील किंवा ॲस्ट्रॉनॉमीच्या बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायचे असतील थिअरटिकल, तरी सुद्धा हर्षद ही खूप योग्य व्यक्ती आहे किंवा तज्ज्ञ व्यक्ती असं मी म्हणू शकते. त्याखेरीज मग काही आर्ट क्राफ्टमध्ये चांगलं आहे, सुलेखन म्हणजे ज्याला आपण कॅलिग्राफी म्हणतो, अशा बऱ्याच गोष्टी हर्षदच्या व्यक्तिमत्वात आहेत. पण आपण आज जे बघणार आहोत ते मुख्यतः अ, अ, वाहतुकीबद्दल आणि सार्वजनिक वाहतुकीबद्दल हर्षदला काय म्हणायचं किंवा काय वेगळं म्हणणं आहे ते पण ऐकून घेऊया. सो ओव्हर टू यू, हर्षद. धन्यवाद. आणि पुणे रिव्हर रिवायवल, माझा आवाज ऐकू येतोय ना? ओके. येत आहे. तुला धन्यवाद ही संधी दिल्याबद्दल, बऱ्याच लोकांशी संपर्क साधायची. सार्वजनिक वाहतूक या प्रकाराबद्दल आपल्याला ऐकून बरीच माहिती असते, असायला पाहिजे चांगली वगैरे वगैरे. पण बरेचदा आपल्या बोलण्यामध्ये, विचारामध्ये एक छानशी मेट्रो पाहिजे शहराला आणि भरपूर प्रमाणात चांगल्या बसेस पाहिजेत. हे बरोबर आहे अर्थातच, पण एवढे विषय असतात. त्याच्या पलीकडे जाऊन
सार्वजनिक वाहतुकीचा शहराला काय फायदा होतो किंवा ती कशासाठी पाहिजे याचे काही पैलू दुर्लक्षित असतात आणि ते दुर्लक्षित असल्यामुळे आपली मागणी पुरेशी धारदार होत नाही म्हणा किंवा ती सर्वंकष होत नाही म्हणा. तर आज मी खास करून अशा पैलूंवरती जोर देणार आहे की आपल्या शहराला सार्वजनिक वाहतूक नक्की कशासाठी हवी, ती ती चांगली हवी वगैरे सगळं झालं, पण ती कशासाठी हवी. मी आता माझा स्क्रीन शेअर करून त्या प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. ओके. हे दिसतंय मला वाटतं, बरोबर. बसचा फोटो आणि असं सगळं दिसलं असेल. आज हो, आपण मेट्रो दिसतंय. आणि बसेसच्या पलीकडचं बरंच काही जाणून घेणार आहोत, बोलणार आहोत त्याच्याविषयी. आणि अर्थातच नंतर मला प्रश्नही विचारा, मी थोडासा वेळ प्रश्नोत्तरांसाठी पण ठेवलेला आहे. आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाची आर्थिक प्रगती होती आहे गेली कित्येक वर्ष. आपलं GDP वाढतोय वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण ऐकत असतो. पूर्वी टिपिकली मध्यमवर्गीयांकडे कार घेण्याची क्षमता नव्हती, ती आता आलेली आहे. यथावकाश सगळ्यांच्याकडे कार येईलच. आणि आपल्या मनात एक असं थोडंसं असतं की अमेरिकेत आपल्यापैकी बरेच लोक गेलेले असतात, ऐकलेलं असतं, व्हिडिओ बघितलेले असतात वगैरे, की यथावकाश सगळ्यांकडे कार येईल. आणि आज मी कार चालवू शकतोय माझ्या सुदैवानी, माझ्या आर्थिक सुबत्तेमुळे. पण सगळ्यांकडेच कार येईल. आणि तेव्हा अर्थातच ह्या रस्त्याच्या फोटोमध्ये दिसायच्या त्याच्यापेक्षा बऱ्याच कार्स असतील आपल्या शहरामध्ये. आणि ह्या सगळ्यांना व्यवस्थित जाता आलं पाहिजे, वाहतूक कोंडीत न अडत. ते अर्थातच आपले रस्ते अपुरे पडत आहेत आणि ते आपण जास्तीत जास्त प्रमाणात ते वाढवायचा प्रयत्न करतो. आणि मग कोंडी होतीये तर फ्लायओव्हर, अजून रस्ते रुंदीकरण वगैरे वगैरे असे सगळे बरेच उपाय योजत असतो. आपल्या मनात एक सुप्त असं असतं की एक दिवस असा येईल की जेव्हा आपल्याकडे भरपूर रस्ते असतील आणि सगळ्यांकडे भरपूर कार असतील. पण दुर्दैवाने ते होणार नाहीये. कारण आज जितक्या प्रमाणात कार्स आहेत त्याच्यापेक्षा कित्येक पटीनी कार्स येणार आहेत, पण तेवढ्या पटीनी आपण रस्त्याची जागा वाढवू शकणार नाही. मग आपल्याला काय करायचंय आणि काय करावं लागणार आहे याच्याकडे आज आपण आता वळूया. तर सार्वजनिक वाहतूक हवी. आता होतं असं की आता मी म्हटलं असं की सगळ्यांकडे कार येतील आणि छानपैकी अमेरिकेसारखं चकाचक इकडून तिकडे कारनी जाता येईल. पण ते व्हायला मे बी 40-50 वर्ष लागतील, 2 पिढ्या जातील, 3 पिढ्या पण जाऊ शकतील. तोपर्यंत बिचाऱ्यांसाठी बस हवी याच्याबद्दल आपलं दुमत नसतं, पण ती बिचाऱ्यांसाठी बस हवी याच्याबद्दल दुमत नसतं. तर त्याच्यामुळे ते लोक काय करतील, ज्यांच्याकडे आज कार नाहीये किंवा अजून काही वर्ष कार येणार नाहीये, तर त्यांच्यासाठी बिचाऱ्यांसाठी बस हवी याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत असतं. आता आपण त्याच्या पुढे जाऊन थोडासा विचार करूया. आपण हे 2 शब्द नेहमी ऐकतो, पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आणि सार्वजनिक वाहतूक. या भाषेच्या सौंदर्यामुळे म्हणा किंवा काही म्हणा, या दोघांच्या अर्थामध्ये एक बारीकसा छुपा फरक आहे, जो आपल्या विचारसरणीमुळे किंवा या 2 शब्दांचे अर्थ आपण आपल्या भाषेत कसे घेतो त्याच्यामुळे आलेला आहे. पब्लिक पब्लिक म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतं जनरल पब्लिक. आणि जनरल पब्लिकसाठी अशा प्रकारची बस सेवा आपल्याकडे उपलब्ध आहे. कसा तरी जेमतेम उभा असलेला बस स्टॉप असतो. त्याची अवस्था आपण बघतोय तशा प्रकारची असते. बस स्टॉप कुठे, बस कुठे थांबते, लोक नाहीतरी बस स्टॉपच्या बाहेर उभे असतात. अस्ताव्यस्त पार्किंग असतं त्याच्या समोर केलेली, त्याच्यामुळे बस अजूनच लांब थांबते वगैरे वगैरे, असे सगळे प्रकार चालत असतात. हा झाला पब्लिकचा अर्थ आपल्या मनात स्वाभाविकपणे येणार. आणि अशी पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला हवी असते पब्लिकसाठी. सार्वजनिक याचा अर्थ मात्र थोडासा वेगळा आहे. सार्वजनिक म्हणजे सर्व जनांसाठी, ज्याच्यात तुम्ही आणि आम्ही, असं मी समजून चालतोय की ह्या कॉलवरती आज जे बरेच लोक आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांकडे कार आहे किंवा लवकरच ते घेऊ शकतील, किंवा निदान मोटरसायकल किंवा स्कूटर तरी आहे. सार्वजनिक म्हणजे सर्व जनांसाठी, आपल्यासाठी सुद्धा. आपल्याला सुद्धा आपली गाडी घरी ठेवून बसनी जाता येईल, बसनी जावंसं वाटेल, बसनी जाणं जास्त सोयीचं आहे असं वाटेल, अशी सार्वजनिक वाहतूक आपल्याला हवी आहे. ती खरी सार्वजनिक वाहतूक. आता मी म्हटलं अशी सार्वजनिक वाहतूक आपल्याला हवी आहे. म्हणून आधी आपण थोडासा असा विचार करूया की आपल्याला आपलं शहर मुळात कसं हवं. कारण ते शहर कसं हवंय हे लक्षात आलं
तर मग बाकीच्या गोष्टी लक्षात येईल की आपल्याला आपलं शहर तसं हवंय म्हणून सार्वजनिक वाहतूक हवी. कारण आपला ऑब्जेक्टिव्ह आहे तो काही सार्वजनिक वाहतूक असा नसतो. तर शहर आपल्याला तसं हवंय म्हणून त्याच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक घटकापैकी एक. आता हे 3 शब्द आपण बरेचदा ऐकले असतील. सर्वसमावेशक, इन्क्लुझिव्ह, शाश्वत, सस्टेनेबल आणि सेफ, सुरक्षित. इतरांनाही सुरक्षित, केवळ मला नाही. कारण आज असं झालंय की नवीन नवीन कार्स आहेत त्याच्यामध्ये सेफ्टी फीचर्स आहेत. ते एअर बॅग्स आहेत, एबीएस आहे आणि अजून काय 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 फीचर्स आहेत. ती सगळी फीचर्स कारमध्ये बसलेल्या माणसाला सुरक्षित करतात. या सगळ्या प्रकारामुळे कार्सचं वजन वाढत चाललंय. लोक मोठ्याल्या कार्स घेतात, एसयूव्ही घेतात आणि त्या इतरांना मात्र धोकादायक असतात. त्याच्यामुळे आपल्याला शहर आपलं कसं हवंय ते सर्वसमावेशक असेल, शाश्वत असेल आणि माझ्यामुळे इतरांना इजा पोचणार नाही असा त्याच्यामध्ये दृष्टिकोन असेल. आता हे पण आपण थोडंसं खोलात जाऊन बघूया. आणि मी हे खास करून वाहतुकीच्या बाबतीमध्ये म्हणतोय, कारण हे बाकीच्या आपल्या जीवनाच्या अंगांनाही लागू असलं तरी मी आज वाहतुकीबद्दल बोलणार आहे. सर्वसमावेशक वाहतूक. आता वाहतूक म्हणजे काय? आता आपण एक ढोबळमानाने म्हणूया की 5 मुख्य प्रकारच्या माध्यमातून आपण वाहतूक करतो. आपण चालत जातो जवळच्या अंतरावरती. ज्यांना शक्य आहे ते सायकलनी जातात. मी इथे बसचं चित्र काढलंय की बस आणि मेट्रो, पण मी आत्ता मेट्रोबद्दल बोलणार नाही ह्या स्लाइडवरती, म्हणून याच्यात मेट्रो दाखवली नाही. पण सार्वजनिक वाहतूक त्याच्यामध्ये काही अंशी रिक्षा, टॅक्सी ह्या पण आल्या आणि दुचाकी असतात, 4 चाकी असतात. हे प्रमुख 5 घटक म्हणता येतील. आता त्यांचा सर्वसमावेशक, शाश्वत आणि इतरांना सुरक्षित ह्याच्या बाबतीमध्ये काय होतं ते आपण बघूया. सर्वसमावेशक, सगळ्यांना वापरता येईल. आता आपण याच्या बघू यातली कुठली साधनं मुलं स्वतंत्रपणे वापरू शकतात. मुलं चालत जाऊ शकतात आणि आपण मुलं म्हणतोय म्हणजे 8-1 वर्षांच्या 8-9 वर्षांच्या पुढची मुलं स्वतंत्रपणे चालत जाऊ शकतात, सायकल चालवू शकतात आणि बसनी पण त्या स्वतंत्रपणे शाळेला वगैरे जाऊ शकतात. त्यांना स्कूटर आणि कार चालवता येत नाही कारण त्यांच्याकडे लायसन्स नसतं. 18 वर्षांपर्यंत त्यांना लायसन्स मिळत नाही. कॉलेजमधली मुलं वगैरे त्यांना सायकलनी शाळेला कॉलेजला जावं अशी अपेक्षा असते. 18 वर्षांचा होईपर्यंत त्यांना स्कूटर चालवता येत नाही. ज्येष्ठ नागरिक वन्स अगेन आपण इथे पण म्हणतोय की साधारणपणे 80 वर्षांपर्यंत लोक स्वतंत्रपणे जाऊ शकतात. तर त्यांच्यासाठी आणि स्त्रियांसाठी ते चालत जाऊ शकतात, बसनी सगळीकडे जाऊ शकतात. सायकल, स्कूटर आणि कार चालवणारे लोक आहेत, आवडीने चालवणाऱ्याही स्त्रिया आहेत, ज्येष्ठ नागरिक सगळे आहेत. आणि मी थोडंसं स्टिरियोटाईप वक्तव्य करत असेल पण थोडीशी एक सध्याची परिस्थिती अशी आहे की इलाज नाही म्हणून स्कूटर, कार चालवणाऱ्या किंवा काही वेळा सायकल सुद्धा चालवणाऱ्या काही स्त्रिया आहेत. पण त्या फार उत्साहाने नाही चालवत, पण चालवतात. परवडण्याजोग. चालत जायला सगळ्यांनाच परवडतं, सायकल सगळ्यांना परवडते. बस सुद्धा जरा परवडत नाही असा एक मोठा वर्ग आहे, आपल्याला त्याची कल्पना नसते. स्कूटर आपण त्याच बोलतो सेकंड हँड स्कूटर घेऊन ती कशी तरी वापरण्याकडे खूप लोकांचा कल दिसून येतो आपल्याला. आणि कार ही अर्थातच उच्च मध्यम वर्गीयांनाच परवडते. आता मी उच्च मध्यम वर्गीय हा प्रश्न माझी एक पूर्वीची सहकारी खूप छान पद्धतीने सांगायची की ज्यांना श्रीमंत म्हणवून घ्यायची लाज वाटते ते उच्च मध्यम वर्गीय. जे खरोखरचे श्रीमंत असतात, अंबानी वगैरे, त्यांना श्रीमंत म्हणून घ्यायला काही वाटत नाही. पण आपण बरेचसे उच्च मध्यम वर्गीय हे खरं तर श्रीमंत असतात. रस्त्याची जागा. आता आपण शाश्वततेकडे येऊया की आपल्या शहराचे रिसोर्सेस कमीत कमी वापरून जास्तीत जास्त सुखकर वाहतूक कशी करता येईल. रस्त्याची जागा कमीत कमी लागते अशी साधनं कोणती? तर चालणे, सायकल, बस. बस मोठी दिसते पण एका बसमध्ये 50 लोक बसलेले असतात. असा विचार केला तर ती प्रति माणशी बसला पण खूप कमी जागा लागते, त्याच्यापेक्षा स्कूटरला थोडी जास्त जागा लागते आणि कार तर खूपच जागा व्यापते. प्रदूषण. आपल्या शहराची शुद्ध हवा किंवा जशी काय हवा आहे ती, ऑक्सिजन, हे पण आपल्या शहराच्या संसाधनांपैकी एक आहे, सोर्सेस पैकी आहे. पुन्हा एकदा आपण इथे बघितलं तरी सुद्धा प्रति माणशी बस तुलनेने कमी पेट्रोल किंवा डिझेल जाळते. स्कूटर सुद्धा थोडीशी कमी. आणि अर्थातच चालणे आणि सायकल या तर उत्सर्जन न करणाऱ्याच वाहनांची साधन आहे. आणि कार सगळ्यात जास्त. ह्या साधनांच्या वापरासाठी लागणाऱ्या सुविधा बनवायचा खर्च हा पण कारचा सगळ्यात जास्त आहे. कार जास्त जागा व्यापते. बससाठी पण थोडा जास्त आहे म्हणता येईल, कारण बस जड असते म्हणून कॉन्क्रीटचे रस्ते जरा जास्त
लॉंग टर्मचा विचार केला तर सोयीच असतात, पण पुन्हा एकदा बसमध्ये 50 माणसं बसलेली असतात, त्याच्यामुळे त्याचा खर्च तुलनेने कमी असतो खूपच. अपघातात इतरांना इजा होणं, मी चालता चालता किंवा सायकल चालवताना कोणाला धडकलो तर फारसा काही होत नाही, क्वचित प्रसंगी खरचटेल, एखादं हाड कदाचित मोडेल. बस अर्थातच प्रचंड जड असते आणि कार या दोन्हीमुळे अपघात झाला तर ज्या व्यक्तीवरती बस किंवा कार आदळते त्यांचं काही खरं नसतं. एकंदर या सगळ्या स्लाइड कधी बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की चालणे, बस आणि सायकल इथे बराचसा हिरवा रंग आहे, बराचसा लाल रंग हा कार आणि काही प्रमाणात स्कूटरकडे आहे, लाल आणि पिवळा रंग. तर आपल्याला आपलं शहर जर सर्वसमावेशक, शाश्वत आणि सुखकर आणि सुरक्षित हवं असेल तर चालत, बस आणि सायकल याला पर्याय नाही. म्हणजे शहराची वाहतूक व्यवस्था ह्या 3 घटकांवर आधारित असणं ह्याला पर्याय नाही. जर ती तशी केली नाही तर एका वाक्यात सांगायचं म्हणजे पुण्याची दिल्ली होईल. आपण दिल्लीच्या प्रदूषणाबद्दल वगैरे बरंच ऐकतो, एवढी प्रचंड मेट्रो होऊन सुद्धा तिकडे प्रचंड वाहतूक कोंडी असते त्याच्याबद्दल ऐकतो, कारण त्यांनी मेट्रो वगैरे केली आहे, पण चालत, बस आणि सायकल ह्याला पर्याय नाही. ह्या दृष्टिकोनातून शहराच्या वाहतुकीचं नियोजन केलेलं. मग अशी मी मेट्रो बद्दल विषय टाळला किंवा काढला नाही असं म्हणूयात. मेट्रो बद्दल थोडंसं बोलतो आणि मग पुढे जाऊ. एक खूप लोकांमध्ये अशी भावना आहे की मेट्रो आली की सगळी दुःख दूर होती. मेट्रो बनवायला अर्थातच वेळ लागेल, मग अशी म्हटलं असं की 1 पिढी 2 पिढ्या, पण भरपूर मेट्रोचं नेटवर्क परदेशात असतं तशा प्रकारचं झालं, सगळी दुःख दूर होतील, आपण कुठेही आरामात कम्फर्टेबली AC मध्ये बसून असे जाऊ शकू. आपण ह्याच्याकडे थोडंसं मी जरा भिंग घेऊन बघूया, आपल्याला नक्की लक्षात येईल काय. आज हे मी हा चार्ट काढलाय, हा ह्यातली आकडेवारी किंवा ह्याच्या हा ज्या आकडेवारीवरती आधारित आहे ती आकडेवारी ही पुण्याचा जो एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन म्हणून आहे, सर्वंकष वाहतूक आराखडा, त्याच्यावरनं घेतलेली की आज साधारणपणे 50% वाहतूक ही खासगी वाहनांनी, त्याच्यामध्ये स्कूटर आणि कारचा समावेश आहे. 25% आसपास वाहतूक चालण्यानी होते. वाहतूक म्हणजे काय, आता आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण इकडे तिकडे वाहन वापरायचं टाळतो, कारण चालत जाणं सोपं असतं, सोयीचं असतं, जरी फुटपाथ बेकार असले तरी सुद्धा. आणि अजूनही सायकलचा टक्का एक 5% आसपास जिवंत आहे. उरलेली वाहतूक सार्वजनिक वाहतूक. या सार्वजनिक वाहतुकीमध्ये आज बस आणि रिक्षा आणि कॅब ह्यांचा समावेश आहे. त्याचं साधारण प्रमाण दिलेलं आहे. आपण या एक्झॅक्ट आकडेवारीमध्ये नको जाऊया, ती तितकी महत्वाची नाहीये, कारण म्हणून मी ते मुद्दाम इथे त्याचा उल्लेख टाळला, त्याच्याकडे लक्ष नको द्यायला म्हणून. तर एकंदर आपल्या वाहतुकीची परिस्थिती आज अशी आहे. 2045 पर्यंतचा एक वाहतूक आराखडा प्रसिद्ध झाला. त्याच्यात आपण उद्दिष्ट ठेवलेलं आहे, चालणं ते प्रमाण फार वाढत नाही, किती चांगले फुटपाथ झाले तरी चालायला आनंद वाटतो, पण तुम्ही किती अंतर चालत जाऊ शकता त्याच्यात फार मोठा फरक पडत नाही. सायकलिंगचं प्रमाण आपल्याला वाढवायचं, सार्वजनिक वाहतुकीचा हिस्सा वाढवायचा आहे आणि खाजगी वाहनांचा हिस्सा आपल्याला कमी करायचा आहे. हे आपलं अधिकृत उद्दिष्ट आहे. खाजगी वाहनांचा हिस्सा आपल्याला 50%वरनं 15% खाली आणायचा आहे. सार्वजनिक वाहतुकीचा हिस्सा आपल्याला 50% वाढवायचा. आता इथे मेट्रो काय आहे, कशी येते, आपण मेट्रोचा भाग बघूया. हा सार्वजनिक वाहतुकीचा जो मी मोठा ऑरेंज पट्टा दाखवलेला आहे, जरी 100-150 किलोमीटरची मेट्रो झाली, आज पुण्यामध्ये फक्त 32 किलोमीटरची मेट्रो वापरात आहे, बनलेली आहे, वापरात आहे. ती जरी 100-150 किलोमीटरची झाली, या प्लॅननुसार तशी आहे ती, तरी ती पुण्याच्या वाहतुकीचा फार तर 8% भार वाहील. लोकांची अशी समजूत असेल की 25% 50% वाहतूक तर मेट्रोनी होईलच, तर तसं नाहीये. त्या दिवास्वप्नातून कृपया जागे व्हा. मेट्रो फक्त 8% भार वाहील. प्रचंड भार हा बसलाच व्हायचा आहे, आपलं हे उद्दिष्ट साध्य व्हायचं असेल तर. आणि आता मी या खालचा पट्टा काढलाय, हा टक्केवारीचा आहे. प्रत्यक्ष वाहतूक आजच्यापेक्षा 2.5 पट 3 पट झालेली असेल 2045 मध्ये. म्हणजे आजचा जो बसचा छोटासा ऑरेंज पट्टा आहे आणि हा पट्टा ह्याच्यापेक्षा 3 पट, म्हणजे एवढ्या प्रचंड प्रमाणात आपल्याला बसकडे लक्ष द्यावं लागणार आहे जर पुण्याची दिल्ली होऊ द्यायची नसेल तर. आणि मेट्रो
हा 8% आसपासच भार उचलेल. वेगवेगळे आकडे एकत्र आणले की हे चित्र त्यातनं स्पष्ट होतं. ते चित्र ते मुद्दाम तसं स्पष्ट होऊ देत नाही. असं एक स्वप्न निर्माण करून ठेवलेलं आहे की मेट्रो सगळ्यांची पट्टराणी झालेली आहे आणि मेट्रो झाली की सगळं दुःख दुरीत. तसं होणार नाहीये. आता एवढी आपल्याला बस वाढवायची आहे, म्हणजे बसचा वापर वाढवायचा आहे, सायकलचा वापर वाढवायचा आहे, तर त्याला इलाज नाहीये. आपल्याला बस लेन, सायकल ट्रॅक असे मार्ग करायला लागतील, तरच लोक बसकडे आणि सायकल ट्रॅककडे वळतील. हा प्रश्न निघाला की सहसा पटकन लगेच विचारणा होते, पण आपल्याकडे जागा कुठे आहे? आपल्या इथे आपली लोकसंख्या केवढी आहे? एवढी प्रचंड लोक, म्हणजे ते काय परदेशाच्या काय काय कल्पना आणता तुम्ही आणि इथे त्यांचा प्रसार करायला बघता, तसं होणार नाहीये. आपल्याकडे जागाच नाहीये तेवढी. परदेशातल्या या सगळ्या कल्पना आहेत. आपल्या इथे असा एक समज आहे की शहराची साधारणपणे 15% जागा वाहतुकीला वापरली गेली की सगळं काही आलबेल असतं. चांगली जागा, भरपूर प्रमाणात सगळ्या सोयी करता येतात. भारतातल्या बऱ्याचशा शहरांमध्ये फक्त 6 ते 8% जागा वाहतुकीसाठी वापरली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते झाले, मुंबई सारख्या ठिकाणी लोकल झाली, पार्किंग लॉट असतील, अशा सगळ्या प्रकारामध्ये ही जागा वाढली तर काय होईल? हा फोटो दाखवलाय, हा अमेरिकेतला ह्युस्टनचा आहे. ह्युस्टन काय, लॉस एंजेलिस काय, अशा कित्येक शहरांमध्ये जवळपास 50% शहराची 50% जागा ही वाहतुकीसाठी वापरली जाते. प्रचंड प्रमाणात पार्किंगला वापरली जाते. आणि एवढं करूनही लॉस एंजेलिस मधले वाहतूक कोंडी, ट्रॅफिक जॅम्स हे खूप प्रख्यात आहेत. त्याच्यामुळे प्रचंड जागा आणि प्रचंड कार्स आणि असं केलं तरी वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशा समजुतीत आपण नको राहायला. हे असं चित्र बघितल्यानंतर अर्थातच एक प्रतिक्रिया येते की हे असं तुम्ही अस्ताव्यस्त पसरलेलं पार्किंग दाखवलंय, पण असं मल्टी स्टोरी आणि मेकॅनाइज पार्किंग पण करता येतं. हो, करता येतं. त्याला पण बऱ्यापैकी पैसा लागतो. आणि अशा प्रकारचं पार्किंग स्ट्रक्चर उभारायचं झालं तर अर्थातच त्याचा भार हा खाजगी वाहनं वापरणारे, तिथे पार्क करणारे त्यांनी उचलायला पाहिजे. हे बांधकाम, त्याचा वापर, त्याची देखभाल दुरुस्ती हे सगळं त्यांनी करायला पाहिजे. कारण जो बसचा प्रवासी आहे त्याच्या खिशातून त्याचे पैसे जायला नको. अशा प्रकारचं जर पार्किंग जर उभारलं आज पुण्यामध्ये, तर हे वापरायला किती खर्च येईल याची कल्पना आहे? किती चार्जेस यावे लागतील? तर स्कूटर किंवा दुचाकी तिथे पार्क करायला ताशी 20 रुपयाच्या खाली त्याचा भाव येणार नाही. कार पार्क करायची असेल तर ताशी 100 ते 125 रुपये त्याचा भाव, त्याचं शुल्क भरावं लागेल. म्हणजे तुम्ही जर अशा प्रकारे मेट्रोच्या शेजारी तुम्हाला पार्किंग हवं असेल, तुम्ही मेट्रोच्या जवळ स्कूटर ठेवली, ऑफिसला गेलात आणि परत आला, तर एक 8 ते 10 तास तिथे स्कूटर ठेवावी लागेल. त्याचं पार्किंगचा रोजचा खर्च 150 रुपये होईल. आणि मग माणूस म्हणेल की 150 रुपये आणि 250 रुपये भरून रोज पार्किंग करण्यापेक्षा मी स्कूटरनीच ऑफिसला जाईल. त्याच्यामुळे ते व्हायबल नाही. म्हणून मेट्रोच्या जवळ पुण्यामध्ये कुठेही पार्किंग दिलेलं नाही. हा, आता ते जागा कमी आहे. आता जागा कमी आहे, जागा कमी आहे असं म्हणतो. आता हा रस्ता कसा दिसतोय बघा. हा कर्वे रोडचा फोटो, बरोबर. हा कर्वे रोडचा फोटो आहे, ज्याच्यामध्ये वाहतूक कोंडी झालेली नाहीये, रस्ता फ्लोईंग आहे, पण बऱ्यापैकी भरलेला रस्ता. ह्या रस्त्यावरती इथे जी पिवळी रेष काढलेली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 120 माणसं आहेत. मागे एक बस दिसते, त्या बसमध्ये बरीच माणसं आहेत आणि आता साधारणपणे 120 माणसं याच्यामध्ये. जर बसची संख्या वाढली तर काय होईल? तर हे चित्र काहीसं असं दिसू शकतं. फरक लक्षात येतोय? 1 आणि 2 ह्या चित्रामध्ये, या फोटोमध्ये त्याच पिवळ्या रेषेमध्ये 140 माणसं आहेत, पण वाहतूक कोंडी नाही. आणि अजून आपल्याला दिसत असेल की अजूनही एक बस मावायला सहजच जागा आहे. त्याच्यामुळे या रस्त्याची क्षमता तसं म्हटलं तर 200च्याही पेक्षा जास्त आहे, वाहतूक कोंडी होऊ न देता. आता हा विषय निघाला की पुन्हा वाटतं की पण एवढ्या बसेससाठी जागा कुठे आहेत? कालच नुकतंच एक फेसबुकवरती चर्चा चालली होती. त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की भरपूर बसेस आल्या पाहिजेत. तर एवढी कोंडी आहे ऑलरेडी की बसेससाठी जागा कुठे आहे? पुण्यात रोज सरासरी किमान 1000 नवीन वाहनं घेतली जातात, खासगी वाहन. 1000 वाहनांपैकी साधारणपणे 250च्या आसपास कार्स असतात रोज. रोज. आणि अजून 700-800च्या आसपास दुचाकी असतात. इक्विव्हॅलंट आपण समजा अनादर एक 150 ते 250 कार्स. 400 ते 500 कार्स
च्या एवढी जागा रोज पुण्यामध्ये आपण खासगी वाहनांना देतो, तेव्हा आपल्या मनात हा विचार येत नाही की कारसाठी जागा कुठे आहे, अजूनही विक्री का चालू ठेवताय, कारसाठी जागा कुठे आहे हा विचार आपल्या मनात कारसाठी येत नाही, बसेससाठी मात्र आहे. ही जरा सापत्न भावाची वागणूक आपल्याला थांबवायला लागते. आता हा एक हा फोटो आहे बंगलोरचा, जिथे आपल्याला दिसतंय त्यांनी बस लेन केली होती, त्यांनी BRT नव्हती केली, बस लेन केली होती एका रस्त्यावरती. आणि आपण म्हणतो बससाठी जागा दिली तर वाहतूक कोंडी होते, तर इथे हो, उरलेल्या 2 लेन मध्ये आपल्याला वाहतूक कोंडी किंवा खूप भरलेला रस्ता दिसतोय. वन्स अगेन इथेही आपण बघितलं तर एका बस लेन मधनं पुरेशा बसेस सोडल्या तर 2 इतर लेन पेक्षा जास्त माणसांची वाहतूक होते. म्हणजे ही जर बस लेन काढून टाकली आणि ते मिक्स ट्रॅफिक केली तर आपल्याला या रस्त्याला अजून एक लेन जोडावी लागेल वाहतूक कोंडी टाळायची असेल तर, बरोबर. किंवा असंही म्हणता येईल की हा रस्ता जर अपुरा पडायला लागला तर खासगी वाहनांना निदान पीक आवरला बंदी घालून बस वगैरे सोडली भरपूर प्रमाणामध्ये तर तिथे कोंडी होणार नाही, लोक निर्धारित वेळेत जाऊ शकतात. मुख्य म्हणजे अशा पद्धतीने आपण जर शहराकडे पाहिलं आणि वाहतुकीची सोय केली तर रस्ते कुठे बांधू, रस्ते कुठे बांधू असं करायला आपल्या टेकड्या आणि नद्यांकडे वक्रदृष्टीने पाहावं लागणार नाही. आपल्याकडे आत्ताचे रस्ते आहेत तेच बऱ्याच अंशी पुरू शकतात आपल्या सगळ्या वाहतुकीसाठी येती बरीच वर्ष. आणि त्याच्यामुळे अर्थात आपल्याला टेकड्या आणि नद्यांचं रक्षण केल्याचे फायदे माहिती आहेत, मी त्याच्यात जात नाही. PRRचे लोक याच्यात खूप आघाडीवरती आहेत. आपण म्हणतो टेकड्या नद्या हे निसर्ग असतो, हा निसर्ग पवित्र असतो. तो फक्त काय म्हणतो आपण वेकेशनला जातो तिथला निसर्ग पवित्र नसतो, शहरांमधला निसर्ग पण पवित्रच असतो. आणि सार्वजनिक वाहतूक, चांगली सार्वजनिक वाहतूक अशा निसर्गाचं रक्षण करते, कारण तो निसर्ग आपल्याला ओरबाडावा लागत. पण 2-3 अजून जरा इंटरेस्टिंग गोष्टी आहेत, मी मगाशी म्हटलं असं की ज्या सहज लक्षात येत नाही ते आपण आता समजून घेऊया. कनेक्टिव्हिटी, पण मला कनेक्टिव्हिटी पाहिजे ना. हो बरोबर आहे ना, कनेक्टिव्हिटी पाहिजे. चांगली बस माणसांशी जोडते. आपण बरेचदा कनेक्टिव्हिटीचा फक्त एवढाच अर्थ घेतो की कनेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर माझ्या गाडीला न थांबता जाता यायला हवं जिकडे तिकडे फटाफट, म्हणजे कनेक्टिव्हिटी. पण जर आपण असा विचार केला की 5-10 मिनिटं चालत बस स्टॉप आणि तिथे 5 ते 10 मिनिटात उत्तम बस, ही पण कनेक्टिव्हिटीच आहे ना. पण आपण त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो आणि आपल्याला फक्त माझ्या कारला किंवा माझ्या स्कूटरला जायला कसा रस्ता मिळेल ह्याच्याकडे आपलं लक्ष असतं. चांगल्या बसमुळे माणसं एकमेकांशी जोडली जातात. आपण आता काय झालंय की आपण शक्यतो कारनी प्रवास करतो, एक तो काचेचा किंवा धातूचा एक आपण डबा तयार केलाय, आपण घरातून निघतो त्याच्यात जाऊन बसतो, ऑफिसला जातो तिकडे आपण ऑफिसमध्ये लोकांशी इंटरॅक्ट करतो, तेही आता कोविडमुळे कमी झालंय. परत कारमध्ये बसायचं, घरी यायचं, ऑनलाईन ऑर्डर करायचं, मार्केटमध्ये पण जायला नको शक्यतो आपल्याला. अशा प्रकारे माणसांशी संपर्क आपला कमी झालाय. माणसांशी संपर्क वाढल्याचे फायदे काय असतात हे मी तुम्हाला सांगायला नको. शहर एकमेकाला समजून घेतं, कुठचं शहर तर जे माणसांमध्ये खूप इंटरॅक्शन असते असं शहर. मग अशी म्हटलं असतं की आपल्याला सिग्नल फ्री रस्ते हवेत, वातानुकूलित गाड्या हव्यात, इथे बसलो की डायरेक्टली तिकडे निघायचं. आणि मग कोंडी होते म्हणून आपण वरनं फ्लायओव्हर बांधले, म्हणजे फ्लायओव्हर बांधले म्हणजे काय, खालची कोंडी आपण साफ नाही केली. आपण म्हणतो स्वीपिंग अंडर द रग, जो सगळा कचरा आहे खालचा तो आपण तसाच ठेवलाय. आपण आपल्यासाठी म्हणजे कारसाठी वरनं एक फ्लायओव्हर बांधतो. आता हा स्वारगेटच्या जवळच्या 7 लव्हच्या फ्लायओव्हरचा फोटो, या 2 बिल्डिंगी दिसत आहेत. त्या बिल्डिंगच्या खाली कुठची दुकान आहे, कुठची बँक आहे, तिकडे कुठे सेल लागलाय का, अजून काही नवीन दुकान तिथे उघडलंय का, काही नवीन सुविधा तिथे मिळते का, हे आपल्याला गाडीने जाताना काही दिसतच नाही. आपलं जर दुकान असतं तर आपल्याला वाटलं असतं की नाही लोकांनी आपलं दुकान बघावं, इथे काय मिळतंय ते बघावं, वाटलं असतं की नाही. तर ते स्थानिक दुकानं चालावीत, त्याच्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते, ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. फ्लायओव्हर आणि गाड्यांची त्याच्यातून निर्माण झालेले फ्लायओव्हर आहे, त्याच्यामुळे आपण अशा प्रकारच्या इकॉनॉमीला पण इजा पोचवत असतो. रस्ता सिग्नल फ्री झाला म्हणजे काय, तर माझ्या समोर कधी कोणी रस्ताच नाही ओलांडणार. तर असं आहे, आता मी म्हटलं असं की माणसांशी होणारं कम्युनिकेशन जे प्रत्यक्ष होणार नाही, नजरेनी होईल, नुसतं एखाद्या वेव्ह करून होईल.
रस्त्याला सिग्नलला मी थांबलेलो आहे कारमध्ये आणि माझ्या समोरून एक जण रस्ता ओलांडतोय. रस्ता ओलांडणारे लोकही आपल्याला दिसायला हवे, कारण उद्या कदाचित मी त्या परिस्थितीत असणार आहे. आपल्याला माहिती नाही की आपल्याला कोणाकोणाची मदत कशी लागू शकते किंवा एक सामंजस्य कसं लागू शकतं. ह्या अशा प्रकारच्या लोकांच्या इंटरॅक्शन मधनच आपण शहराचा जी वीण असते, शहराचं फॅब्रिक असतं, सोशल फॅब्रिक आपण ज्याला म्हणतो, सामाजिक वीण, ती घट्ट होत जाते ती अशा प्रकारच्या एकमेकांशी होणाऱ्या इंटरॅक्शन. आपण जरा शेवटी एक थोडा नव्याने विचार करूया शहराकडे आपण कसं बघायचं. त्याच्यासाठी हा एक इंटरेस्टिंग फोटो आहे. आपल्यापैकी काही लोकांनी कदाचित ओळखला असेल हा रस्ता, कर्वे रोड. SNDT जवळचा रस्ता आहे. हे आज झालेला फ्लायओव्हर, मेट्रो ह्यातलं काही नव्हतं तेव्हाचा रस्ता आहे. हा सकाळी 6च्या सुमाराला काढलेला फोटो. या फोटोमध्ये डावीकडे आपल्याला पांढरट रंगाच्या टाईल दिसतात, तर तो आहे फुटपाथ. एकेकाळी तिथे सायकल ट्रॅक करायला पाहिजे म्हणून त्याच फुटपाथच्या काही टाईल्स बदलल्या आणि त्या गुलाबी रंगाच्या केल्या. तो दुसरा पट्टा आपल्याला दिसतो, त्याचं नाव सायकल ट्रॅक. बस स्टॉप त्याच्यावरच आहे. माणसं बसची वाट बघत बाहेर उभी आहे. आता ह्या एवढ्या रस्त्यावरनं बस कुठनं येणार आपल्याला दिसतंय. तो डावीकडचा जो धुरकट पट्टा आहे तिकडनं बस येणार, माणसांना घेऊन जाणार. म्हणजे आपल्याला दिसतंय साधारणपणे 1/3 जागा रस्त्याची ही आपण चालणे, सायकल आणि बस यांना दिलेली आहे. 2/3 जागा आपण खाजगी वाहनांना. आपलं उद्दिष्ट आहे खाजगी वाहनांचा वापर 15% आणायचा. मग आपण एवढी प्रचंड जागा त्यांना का देतोय? पण म्हणतो ना की ज्या झाडाची कुंडी मोठी ते झाड मोठं. आपल्याला कुठचं झाड मोठं करायचं आहे? आपण कशाला जागा द्यायला पाहिजे, कशावरती आपण आपल्या शहराचे रिसोर्सेस खर्च करायला पाहिजे, आपल्या शहराच्या बजेटमध्ये कशाला प्राधान्य पाहिजे, हे या फोटोवरनं धडधडीत कळतं. जेव्हा आपण हा फोटो आणि आपल्या शहराची उद्दिष्ट एकमेका शेजारी ठेवतो तेव्हा लक्षात येतं की आपलं चुकतंय काय. जो बायडेन यांनी खूप छान वाक्य त्यांचं आहे, मला वाटतं ते अध्यक्ष होण्याच्या आधीच्या काळामधलं, की डोंट टेल मी व्हॉट यू व्हॅल्यू, शो मी युअर बजेट अँड आय विल टेल यू व्हॉट यू व्हॅल्यू. तर तसा हा प्रकार आहे की बजेट दाखवा शहराचं, मग आम्हाला कळेल की तुम्हाला सार्वजनिक वाहतुकीला उत्तेजन द्यायचं आहे, फुटपाथला उत्तेजन द्यायचं आहे, का कारला का टू व्हीलरला उत्तेजन द्यायचं. आपण आता ह्या दृष्टीने विचार करूया की आपल्या शहराची जागा किती आहे आणि एवढा रुंद रस्ता आहे जो आत्ता रुंद दिसतो सकाळी 6 वाजता, त्याच्यावरती जर आपण अशा उद्दिष्टाने नियोजन केलं की चालत फुटपाथवरनं जाता चाललं पाहिजे, बस वाहतुकीत अडकता कामा नये, बसला भरपूर जागा दिली पाहिजे, सायकलला पण जागा दिली पाहिजे. तुम्हाला चालत, बस आणि सायकलनी यायला काय अडचण आहे ती सांगा, ती आम्ही सोडवतो. ती सोडवायला आम्ही कटिबद्ध आहोत. ह्या दृष्टीने आपण विचार केला आणि अर्थातच हा विचार मनपानी करायला पाहिजे हे जितकं खरंच असलं तितकीच आपली मागणी काय आहे हे त्याच्यापेक्षा जास्त खरं आहे. कारण आपली मागणी योग्य असेल तरच संबंधित जे डिसिजन मेकर्स आहेत, ते राजकीय पुढारी असतील किंवा अधिकारी असतील, तर ते त्या दृष्टीने विचार करतात. त्याच्यामुळे आपण आपली मागणी दुरुस्त करूया, आपल्या शहराची वाहतूक आपोआप दुरुस्त होईल. विचार बदला, वाहतूक बदलेल. धन्यवाद. हा माझा ईमेल ID harshad.abhyankar@savepunetraffic.org. आज आपण आता प्रश्नोत्तर घेऊच, पण अजून काही प्रश्न कोणाला असतील तर मला अगदी बेधडक पाठवा. मी यथाशक्ती सगळ्या प्रश्नांना उत्तर देईन. धन्यवाद. मी मला वाटतं स्क्रीन शेअर आत्ता थांबवतो आणि अजून काही वाटलं तर आपण परत ह्याच्याकडे नक्कीच जाऊ शकतो. नक्कीच. हर्षद, खूपच चांगलं झालं आणि ज्या लोकांच्या जे गैरसमज असतात किंवा जे मिसकन्सेप्शन्स असतात त्याला जास्तीत जास्त चांगली उत्तरं दिली गेली असं मला वाटतं. अजून जी काही असतील ती आपण प्रश्नांमध्ये घेऊया. अजून जे काही वेगळे गैरसमज असतील किंवा जी काही मतं असतील आणि नक्कीच. त्याच्यावर चर्चा करूया आणि ते खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केलं. ह्याच्याबद्दल मला अजिबातच आश्चर्य नाही आहे, कारण की हर्षदची ॲस्ट्रॉनॉमीची लेक्चर्स मी अटेंड केली, त्यामुळे हर्षद खूप चांगलं शिकवत आहे, मला माहिती आहे. प्रश्न कृपया तुम्ही चॅटमध्ये द्या किंवा आपण कदाचित लोकांना आत्ता अनम्यूट करायला पण देऊ शकू. मला असं वाटतं की आपल्याला आता पार्टिसिपंट्स कोण आहे ती कल्पना आहे. बाकी प्रश्न येण्यापूर्वी मला असं विचारायचं आहे की मला हे मान्य आहे की आपण सगळ्यांनी मिळून मागणी करायला पाहिजे
की जास्तीत जास्त सायकल ट्रॅक्स द्या, चांगले फुटपाथ द्या आणि चांगले, पण म्हणजे मागणी करायची म्हणजे काय करायचं, कशी मागणी करायची? म्हणजे शेवटी कारण असं आहे की मला वाटून आणि मी फेसबुकवर लिहून त्याच्यातून काही घडणार नाही. हो, खूप चांगला प्रश्न आहे. आणि कसं आहे की समाजात अनेक गोष्टींचे पिरॅमिड असतात. तर तसा हा मागणीचा पण एक पिरॅमिड आहे. अगदी तळातल्या लेवलवरती आपण असं म्हणूया की आपण ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी कॅन्टीनमध्ये चहा पित असताना पण आपण काय मागणी करतो, तिथपासून सुरुवात होते. पण ती मागणी हळूहळू हळू वाढत, मग ती आपण स्थानिक पुढाऱ्याला सांगतो किंवा मग नंतर आमदाराला, मग आपण सह्या घेऊन जातो. ह्या सगळ्या पुढच्या पायऱ्या. अगदी स्थानिक पातळीवरती सुद्धा अगदी कॅज्युअली घरी बोलताना किंवा ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये बोलताना किंवा अशा कुठच्याही ठिकाणी बोलताना, अरे यार केवढी तिथे वाहतूक कोंडी होतीये, त्यांनी फ्लायओव्हर बांधला पाहिजे, इथून सुरुवात होते. तर तिथेच जर आपण सुरुवात केली की एवढी वाहनं वाढली आहेत, आपण आपल्या शहरात ती कशी मागणी कशी आपण ती त्यांची जागेची मागणी पूर्ण करणार. वाहनांवरती ना निर्बंध आणायला पाहिजे. बसनी जायला कंपल्सरी केलं पाहिजे. चांगली बस कुठे आहे, पण हो चांगली बस नाही आहे, आपल्याला चांगली बस पाहिजे. चांगल्या बससाठी हट्ट धरणं. आत्ता आपण जे सार्वजनिक हा प्रकार म्हटला ना, की पब्लिकसाठी चांगली बस हवी, पण मी जाऊ शकेन अशी बस नाहीये. तर मी जाऊ शकेन अशी बस मला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण भले म्हणूया की एअर कंडिशन बस असेल, आपण त्याला थोडे जास्त पैसे द्यावं, हरकत नाही, अशा प्रकारची बस. सगळी मागणी ही आपल्या अशा प्रकारच्या स्मॉल टॉकवरनं सुरू होते, फेसबुकवरनं सुरू होते. आपण इन्स्टावरती काय म्हणतो, आपल्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती काय म्हणतो, त्या सगळ्याकडनं या मागणीची सुरुवात होते. आपण तिथपासून सुरुवात करूया. कारण मागण्यांचा मसुदा घेऊन कमिशनरकडे जाणं हे या ग्रुपमधले फार तर दोघे जण करतील, पण आपापल्या शाळा कॉलेजच्या मैत्रिणींच्या ग्रुपवरती सगळेजण वाहतुकीच्या चांगल्या सोयींची मागणी करतात. तिथपासून त्याची सुधारणा करायला हवी. पण एकीकडे चॅट मधले प्रश्न घेऊया का? हो, पण चॅटमध्ये अजून आले नाही आहेत. एक चॅटमध्ये निलेश फक्त एक हिरेमठ यांनी प्रश्न. विचारलंय की विच सिटी इन इंडिया हॅज व्हेरी गुड पब्लिक ट्रान्सपोर्ट. ओके. आता व्हेरी गुडच्या व्याख्येनुसार पण बरंच अवलंबून आहे. एक 25-30 वर्षांपूर्वी जेव्हा मी मुंबईमध्ये होतो, मला पुण्यात येऊन आता 25 वर्ष झाली, तर तेव्हाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही बऱ्यापैकी बरी होती त्या शहराच्या तुलनेमध्ये. पण त्या शहराची एकंदर राहणीमान आणि याचा सगळा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी बसनी जाता येत होतं, लोकल ट्रेननी जाता येत होतं. लोकल ट्रेनला तेव्हाही प्रचंड गर्दी होती, पण कार किंवा स्कूटर न घेता मुंबईमध्ये बऱ्यापैकी राहता येत होतं. बसेस बऱ्यापैकी स्वच्छ असायच्या. ऍप वगैरे हे प्रकार नव्हते, कारण बस स्टॉपवरती गेल्यानंतर आपल्याला अपेक्षित बस सहसा 10 मिनिटात मिळायची. त्यामुळे ते ऍप वरती ती बस कुठे येते ते समजून घ्यायची एवढी गरज नव्हती. कालांतराने यथावकाश तेव्हा नव्हती, पण नंतर बंगलोरनी बऱ्याच चांगल्या पद्धतीने बस सेवा राबवली. आणि अर्थातच आपण जरी बंगलोर आणि मुंबईचं कौतुक करत असलो तरी आपण हेही लक्षात ठेवूया की लो एम इज क्राईम. आपल्या शहरांमध्ये भारताच्या शहरामध्ये एक असा दंडक समजला जातो की 1 लाख लोकसंख्येमागे साधारणपणे 50 बसेस तुमच्या शहराकडे असले पाहिजे. मुंबईमध्ये हा आकडा 50 नव्हता, पण तिथे लोकलनी बऱ्याच अंशी ती त्यातली तफावत भरून काढली होती. पुण्यामध्ये 2008च्या आसपास 1 लाखामध्ये 30 बसेस होत्या. त्या बसेस डब्बा होत्या, मान्य करतो, पण 30 बसेस होत्या. लंडन मधल्या मेट्रोचं कौतुक आपण ऐकतो, पण लंडन मधल्या मेट्रोपेक्षा जास्त प्रवासी संख्या लंडनच्या बस सेवेची आहे. त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. लंडनमध्ये जेवढी मेट्रोचं नेटवर्क आहे, ट्यूबचं नेटवर्क आहे, तेवढं मिळून नेटवर्क संपूर्ण भारताचं नाही. ओके, दिल्लीची मेट्रो प्लस पुण्याची मेट्रो, मुंबईची मेट्रो, कलकत्ता, मद्रास, अमुक हे सगळे धरून मोठे होते. त्याच्यापेक्षा जास्त मेट्रो जरी लंडनमध्ये असली तरी लंडनची बस व्यवस्था, आणि तिथे लाखामागे साधारणपणे 90 ते 100 बसेस आहेत लंडनमध्ये, एवढी प्रचंड मेट्रो असून सुद्धा. त्याच्यामुळे भारतामध्ये आज तशी चांगली पब्लिक ट्रान्सपोर्ट कुठच्याही शहरामध्ये आहे असं आपण मी तरी म्हणणार नाही. पण पुणे आणि मुंबई आणि बंगलोरनी त्यातल्या त्यात काही प्रमाणात आहे. दिल्लीला पण मी चांगलं म्हणणार नाही. तिथे एक मेट्रो झाली असली तरी रस्त्यावरती म्हणजे मेट्रोच्या जवळ तुम्ही असाल तर नशीबवान, पण मेट्रोमुळे बऱ्याच अंशी फरक पडलाय असं पण मात्र मान्य करतो. रुपेश सरोदे यांनी म्हटलंय चेंज हॅपन्स विथ पब्लिक आस्क फॉर इट अँड पेरूज इट टिल एंड. अगदी 100% बरोबर आहे.
आता लवकरच पुण्यामध्ये आणि इतरही शहरांमध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि निवडणुकांमध्ये हे लोक आपल्याला काय आश्वासनं देतात, आपल्या ते त्यांच्या ठिकठिकाणी सभा होतात, आपल्या सोसायट्यांमध्ये लोक येतात किंवा काही काही ठिकाणी अगदी ओपन डिबेट्स वगैरे अशा प्रकारे पण काही काही संस्था आयोजित करतात. ह्या सगळ्यामध्ये आपण भाग घेऊन अगदी हिरिरीने विचारायला पाहिजे की तुम्ही आता आता मी आकडा मांडला हा लक्षात ठेवा, 1,50,000. 2008 साली 1 लाखाला 1 लाख लोकसंख्येला पुण्यामध्ये 30 बसेस होत्या आणि 2012 साली झालेल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन मध्ये एक उद्दिष्ट ठेवलं होतं की 2030 पर्यंत म्हणजे तिथपासून 18 वर्षांमध्ये ही संख्या 55 पर्यंत न्यायची. आपली वाढ 30 कडनं 35-40 जाऊ दे, उलट पुच्छ प्रगती झालेली आहे आणि आज पुण्यामध्ये 24 ते 25 बसेस आहेत आणि त्यातल्याही लाखामागे 2-3 बसेस बंद असतात. त्याच्यामुळे ही उलटी आपली प्रगती झालेली आहे. तर आपण आपल्या उमेदवारांना विचारूया की तुम्ही काय करणार आहात. मनपाचं बजेट तुम्ही बससाठी देणार आहात का? तुमचं काय उद्दिष्ट आहे, तुमच्या पक्षाचं काय उद्दिष्ट आहे? आज 24 वरती असलेली संख्या तुमच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही 35 किंवा 40 पर्यंत तरी नेऊन दाखवू शकणार आहात का? बसची मागणी करूया आपण. निलेश हिरेमेठांचा पुढचा प्रश्न आहे, व्हाय हॅव रेंटल सायकल्स नॉट वर्क एनिवेअर इन सिटीज कॅम्पसेस एक्सेट्रा? हा खूप चांगला प्रश्न आहे. 2016-17 साली पुण्यामध्ये साधारणपणे 6 ते 8 हजार सायकली, शेअर्ड सायकली भाडे तत्वावरती आल्या होत्या. बऱ्याच लोकांना असं वाटतं की त्याच्यासाठी मनपाने पैसा खर्च केला आणि पुढे त्याचं काहीच झालं नाही. तर तसं नव्हतं. ह्या सायकली ठेवायला फक्त रस्त्यावरची जागा वापरता येईल एवढं मनपाने त्यांना कन्सेशन दिलं होतं. पण त्या सगळ्या त्या कंपन्या ऑपरेट करत होत्या. त्यातल्या 2 कंपन्यांच्या त्या पॅरेंट चायनीज कंपन्या होत्या त्या बंद पडल्या. इतर 2 कंपन्यांचं आर्थिकदृष्ट्या ते मॉडेल यशस्वी झालं नाही. याचं एक मोठं कारण म्हणजे व्हॅन्डलिझम. खूप सायकली उचलून कचऱ्यात फेकणं, त्यांची मोडतोड करणं, त्या चोरीला जाणं. चोरीला गेल्यानंतर पोलिसांनी त्याची तक्रारी नोंद करून त्याचा पाठपुरावा न करणं. कारण सायकल तो गरीब लोक चलाते अशा टाईपच्या मनोवृत्तीतून पण आलेली गोष्ट. या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं ते रेंटल यशस्वी होऊ शकलं नाही दुर्दैवाने. पण ठीक आहे, बऱ्याच गोष्टी अशा लगेच सुरू होत नाही, त्यांना यशस्वी व्हायला वेळ लागतोच. अनिल चव्हाण यांचा खूप चांगला प्रश्न आहे आणि या प्रश्नाची मी अपेक्षा करत होतोच की बीआरटी शुड हॅव बीन अ ग्रेट सक्सेस विथ युअर काइंड ऑफ स्ट्रॅटेजी. बरोबर आहे. व्हाय हॅज इट फेल्ड? आपण असा प्रश्न आला की आमचं बरेचदा ठरलेलं उत्तर असं तेच मी आता देतो. 12वीच्या परीक्षेला एखादा विद्यार्थी किंवा एखादी विद्यार्थिनी बसते आणि ती नापास होते, तो किंवा ती, तेव्हा आपण 12वीची परीक्षा नापास झाली असं नाही म्हणतो. आपण तो मुलगा किंवा ती मुलगी, तो विद्यार्थी नापास झाला असं म्हणतो. बीआरटीची परीक्षा होती, बीआरटी फेल नाही झाली, पुन्हा फेल झालं बीआरटी, चांगली बीआरटी घडवून आणण्यात. बीआरटी ज्या ज्या रस्त्यांवरती झाली तिथे पीएमपीएमएलचं उत्पन्न खूप चांगलं होतं. पीएमपीएमएलला बुडत्याला काडीचा आधार म्हणतात, तसं पीएमपीएमएलची आर्थिक परिस्थिती ही ज्या चालू असलेली जी काही आणि एक चांगल्या बीआरटीचे आम्ही जे काही 7-8 घटक म्हणतो त्यातले जेमतेम 1.5-2 घटक पुण्याने इम्प्लिमेंट करून सुद्धा बीआरटीचे प्रवासी बीआरटी वरती खुश होते आणि पीएमपीएमएल बीआरटी वरती खुश होते. खुश नव्हतं कोण? तर त्याच्या बाजूच्या लेन मधनं जाणारे खासगी वाहन चालक, ते खुश नव्हते. बीआरटीमुळे वाहतूक कोंडी होते ही बोंबाबोंब त्यांनी केली. आपल्या राज्यकर्त्यांनी त्यांची बोंबाबोंब ऐकली आणि बीआरटी काढायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे बीआरटी फेल नाही झाली. तशी मोडकी तडकी असून सुद्धा बीआरटी ठीकठाक चालली. ती अजून यशस्वी अर्थातच होऊ शकली असती. आणि बीआरटी करण्यासाठी जे 8 घटक आहेत ते आपण मुळात केलेच नाही. तर ते केले असते तर ते आपलं चित्र नक्की बदललं असतं. मी होपफुली आपल्याला पुरेसा वेळ आहे सगळे प्रश्न घ्यायला. मी एक एक प्रश्न घेत जातोय हो, मॅक्सिमम, आपल्याला आहे. कारण आपण मला एक प्रश्न माझी सवय असते नक्की की घेऊ हा विषय शकतो. असा आहे की मी 48 तास नॉनस्टॉप बोलू शकतो. त्याच्यामुळे उत्तर अगदी तपशीलवार द्यायची माझी जरा एक सवय आहे. थोडं नाही, आपण आपण जरा घाई करूया कारण आपण खाली अजून 4 9 9 वाजेपर्यंत नेहमीच ठीक आहे. घेतो. अजून 15 40 मिनिटं प्रश्न तरी घेऊ. आहेत. ठीक हो. आहे, मी त्याच्याकडे आणि प्रश्नांकडे पण लक्ष देतो कारण थोडे आपल्याला सगळ्यांनाही द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त अपघात कशामुळे होतात? ड्यू टू वन कॅटेगरी ऑफ व्हेकल कोलाइडिंग विथ अनदर कॅटेगरी. अपघाताला कारण ठरणारं मोठं व्हेकल याच्याबद्दल पुरेसा डेटा आमच्याकडे नाहीये. पण अपघातामध्ये बळी ठरणारे याच्यामध्ये ती आकडेवारी नक्कीच आहे. साधारणपणे 100
अपघात 100 अपघाती मृत्यू झाले पुण्यामध्ये साधारणपणे 350 साडेतीनशेच्या आसपास अपघाती मृत्यू होतात. तर साधारणपणे 55% अपघाती मृत्यू हे दुचाकीस्वारांचे असतात आणि 30 ते 35% हे पादचाऱ्यांचे असतात. म्हणजे आम्ही गमतीने कधी कधी असं म्हणतो की हे सचिन आणि द्रविड झाले आणि बाकीच्या वाहनांमधले प्रवासी हे लेग बाईज आणि नो बॉल. कॅन वी हॅव सेपरेट लेन्स फॉर ईच कॅटेगरी नाही म्हणता येणार आपल्याला, पण आपल्याला असं नक्की म्हणता येईल मगाशी जसं मी म्हटलं की ज्या झाडाची कुंडी मोठी ते झाड मोठं. आपल्याला कुठच्या वाहन प्रकारांना आणि कुठच्या वाहतुकीच्या साधनांना उत्तेजन द्यायचंय त्यांना आपण व्यवस्थित लेन किंवा त्यांची इतरांशी टक्कर होणार नाही याची आपण काळजी घेतली तर अर्थात म्हणजे चांगले फुटपाथ पाहिजेत. फुटपाथवरनं खाली उतरायला न लागता मला चालता आलं पाहिजे. सायकल लेन चांगली पाहिजे. सायकल लेन आपल्या इथे काही काही ठिकाणी केल्या आहेत पण त्या अत्यंत बेकार केलेल्या आहेत. तुम्हाला सलग 250 मीटर पण सायकल चालवता येत नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याला सायकल लेन खरं म्हणजे म्हणतच नाही. आणि बस लेन केल्या, मगाशी आपण बस लेनचे आणि BRTचे फायदे बघितले, तर तेवढ्या लेन पुरेशा आहेत. बाकी कार आणि दुचाकीसाठी उरलेल्या जागेतून त्यांनी जागा उरली तर ते सुद्धा, पण आपल्याला त्यांची सोय बघण्याचं काही बंधनकार. चेन्नई अँड सम साऊथ इंडियन प्लेसेस इंडीड. हो, एकंदरीत आता मी जे म्हटलं लाखामागे बसेसचं प्रमाण किती आहे, तर ही आकडेवारी दक्षिण भारतातल्या बऱ्याच शहरांमध्ये बऱ्यापैकी चांगली आहे. मला वाटतं बंगलोरची आकडेवारी एक 38-40च्या घरात जाते. चेन्नई पण असं 30च्या घरात आहे, 30-35 वगैरे असे सगळे आहेत. महाराष्ट्रातली पुणे आणि मुंबई सोडता पुण्याचं आता मी म्हटलं असं की 24च्या आसपास आहे. बाकी सगळी शहरं नागपूर सकट ही 15 किंवा त्याच्या खाली आहे. फ्लायओव्हर हा पर्याय आहे का? फ्लायओव्हर हा पर्याय आहे जर तुम्हाला भरपूर कार्स हवे असतील आणि कोंडी हवी असेल तर. आपण बरेच असं म्हणतो ना की माझं वजन वाढतंय, मला डाएट करायला पाहिजे वगैरे वगैरे. तर फ्लायओव्हर बांधणं म्हणजे पोटाला जर पट्टा घट्ट होत असेल तर पट्टा सैल करणं. आपण पट्टा सैल करून हा प्रश्न फक्त लांबणीवर टाकत असतो. आपल्याला वजन कमी करायचं असेल, पट्टा घट्ट व्हायला नको असेल तर एकच उपाय आहे, डाएट करा, व्यायाम करा आणि पोट कमी करा. हो, सायकल ट्रॅक्स हॅव बीन अ फास्ट लॉट ऑफ स्ट्रीट सायकल्स आहे, कारण आपल्याकडे एक ही मानसिकताच नाहीये ना की सायकल हे दुर्लक्ष केलेलं जाणारं वाहन वगैरे. मोटरसायकलिस्टसाठी कमिंग ऑन द सायकल, हो हे सगळंच आहे की आपल्याला मुळात एक धारणा झालेली आहे की चांगली बस, सायकल, फुटपाथ वगैरे सगळं परदेशातल्या गोष्टी आहेत. आपण युरोपात जातो तेव्हा छानपैकी बेधडक असे कितीतरी हजारो स्टेप्स रोज त्याच्यावरनं चालतो आणि चालायला आवडतं आपल्याला. आपण बस वापरतो, आपण काही इकडनं कार घेऊन जात नाही युरोपामध्ये. पण आपल्या इथे नको आणि आपण त्या सबबी खाली पण टाळतो की काय माहितीये का, मानसिकताच वेगळी आहे. तर तसं काही नाही. युलू वॉज वन ऑफ द कंपनी. हो, युलू पेडल यातल्या 2 कंपन्या काहीतरी मला वाटतं, एक ओफो म्हणून कंपनी ती बंद पडली. व्हॉट्स युअर ओपिनियन अबाउट मेट्रो? हा पण एक खूप चांगला म्हणजे मी माझ्या याच्यात दाखवलं. आपण एक ढोबळमानाने असं म्हणूया की पुण्याची एक 100 वर्षातली वाढ लक्षात घेता, तेव्हाची लोकसंख्या, तेव्हा आपल्याला काय काय साधनं लागणार आहेत. मग अशी म्हटलं असतं की 100-125 किलोमीटरची मेट्रो आपल्याला लागेल, हे सगळं ठीक आहे, तेवढी मेट्रो आपल्याला असावी. आणि आपल्याला अजून 50 वर्षानंतर तेवढी मेट्रो हवी असेल तर सरासरी 2 ते 3 किलोमीटर मेट्रो दरवर्षी तयार व्हायला पाहिजे. हे सगळं ठीक आहे, काही वाद नाही याच्यामध्ये. आमचा आक्षेप ह्याला आहे फक्त की आपण आता कधी कधी जेवायला जातो ना, कधी पार्टी वगैरे असेल तर बाहेर जातो, आपण जेवायला जातो. जेवण झाल्यानंतर आपण काय करतो, आईस्क्रीम घेतो, डेझर्ट घेतो काय. आपल्याला नंतर डेझर्ट हवं असतं. मेट्रो हे पुण्याच्या किंवा कुठच्याही शहराच्या वाहतुकीचं डेझर्ट आहे, ते आईस्क्रीम आहे. इथे मुळात राईस प्लेटचा पत्ता नाही. तेव्हा आपण राईस प्लेटकडे पण लक्ष देऊया, राईस प्लेटकडे प्राधान्याने लक्ष देऊया. मेट्रो येईल, पण मेट्रो मागे आपण जे सगळे आज आंधळ प्रेम झालेलं आहे तसं यायला नको. आपल्याकडे नाही साधी बस, नाही साधे फुटपाथ आणि मेट्रो करायला निघाल्यात, हे म्हणजे जरा वरती छानपैकी सूटबूट घातलाय, टाय वगैरे लावलाय, पण खाली जाऊ दे, खालचा नाही विषय काढत. BRT स्टिल्स वर्क्स वेल ऑन औंध रावेत आणि PCMCने बऱ्याच अंशी BRT टिकून ठेवलेली आहे. आत्ताचे त्यांचे कमिशनर आहेत ते पण बऱ्यापैकी त्यांचा BRTला सपोर्ट होता. हे शेवटी त्याला काहीतरी प्रकारचं राजकीय पाठबळ म्हणा किंवा एखादा खमक्या अधिकाऱ्याचा पाठबळ लागतं. What are some practical ways a person can build the habit of regularly using public transportation instead of seeing? हो, हे खरं आहे. म्हणजे आता आम्ही पण बरेचदा म्हणतो की
याचा अर्थ उद्यापासून तुम्ही सगळी आजची आपली डबा बस वापरायला सुरुवात करा असं माझं म्हणणं नाही आहे. तुम्ही वापरायला सुरुवात केली तर आनंदच आहे, कारण आपल्यासारखे लोक जेवढी बस वाढतील तेवढी बसमध्ये सुधारणा होईल एवढी आपण लक्षात घेऊया. आजही काही काही अंशी लक्षात खूप लोकांना ना खरंच कल्पना नसते. तर आम्ही इथे राहतो इकडनं लक्ष्मी रोडला खरेदीला जायला तर आपल्याला माहिती आहे की तिथे पार्किंगचा प्रश्न आहे. तर कार घेऊन तिथे जाणं आणि गाडी पार्क करणं इथं आउट ऑफ क्वेश्चन झालेलं आहे. पण पार्किंगला मात्र आपल्याला खरेदीला मात्र लक्ष्मी रोडवर जायचं असतं. तेव्हा आम्ही बरेचदा बस घेऊन जातो. आपल्याला कल्पना करता येणार नाही, पण बरेचदा आम्हाला कम्फर्टेबली उभं राहायला जागा मिळते. लक्ष्मी रोडला जातो बेदम खरेदी करून, तेव्हा मात्र सामान रिक्षात घालून परत येतो. तो बसची सोय आहे, आपण ती जाणून घेऊया. खूप लोकांनी 2-2 पिढ्या बसच वापरली, कारण ते एक डाऊन मार्केटकडे आपण त्याच्याकडे असं बघतो. काय अरे तो बस वापरतो, तो बिचारा अजून सायकल वापरतो, असं झालेलं आहे. आपण पब्लिक ट्रान्सपोर्टपेक्षा सार्वजनिक वाहतूक असा त्याच्याकडे विचार करूया. थोडी थोडी सुरुवात करा. सुरुवातीला तुम्ही अगदी असं म्हणा की या इलेक्ट्रिक बसेस मी वापरणार, मी साध्या बसनी जाणार नाही, हरकत नाही, तिथपासून सुरू करा. हाऊ कम ऍक्सिडेंट अँड डेथ इन पब्लिक ट्रान्सपोर्ट आर मोर? नाही नाही, मी त्या ओके ते थोडासा हे झाला की बसमुळे होणारे अपघात, बसची कोणाची टक्कर झाली तर तो माणूस वाचायची शक्यता कमी असते असा त्याचा अर्थ. पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये नसतात. बसचे प्रवासी किती मरतात हा विचार केला तर ती खूप कमी संख्या आहे. एकदा तुम्ही बसमध्ये चढलात की तुम्ही तुलनेने खूप सुरक्षित असता. आय पर्सनली लाईक वॉकिंग ऑल द टाइम. अगदी खूप चांगली गोष्ट आहे. आणि हो, हे खूप कमी प्राधान्य दिलेलं आहे. पण वन्स अगेन त्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं पादचाऱ्यांना आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य हे आपण आपल्या बोलण्यापासून सुरुवात करून ते आपण करू शकतो. बिकॉज ऑफ लॅक ऑफ लास्ट माइल कनेक्टिव्हिटी वी यूज टू व्हीलर्स. हो बरोबर आहे. मेट्रो स्टेशन पर्यंत जायचं कसं हा प्रश्न आहे, किंवा बस पर्यंत पण जायचं कसं. आणि आपण हे लक्षात घेऊया की मेट्रोचे बरेच प्रवासी हे कितीही चांगली मेट्रो झाली तरी मोठ्या प्रमाणात चालत येतात. त्यामुळे चांगले फुटपाथ हे केवळ चालणाऱ्यांसाठी नव्हे तर चांगल्या सार्वजनिक वाहतुकीसाठी पण आवश्यक आहे. कारण जर आपण बस स्टॉप पर्यंतच कम्फर्टेबली आणि व्यवस्थित सुरक्षितपणे स्वच्छ फुटपाथवरनं चालू शकलो नाही तर मग आपण आळस करतो. आणि मग एकदा आपण टू व्हीलर वरती बसलो की मग ती कुठेतरी पार्क करा आणि मग बसनी जा हे विचार आपल्या मनात येत नाही, आणि ते साहजिक पण. लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचे बरेच पर्याय आहेत. शेअर्ड ऑटो हा प्रकार पण आहे. तो भारतामध्ये उत्तर भारतातल्या खूप शहरांमध्ये आहे. तरी तो दुर्दैवाने बराचसा अनऑथोराइज समजला जातो किंवा असतो सुद्धा. आणि याचं कारण तेच आहे की शेवटी आपण आपल्याला सोयीचं काय हे बघून कायदे त्याच्यानुसार बनवायचे असतात. आपण एक कायदे बनवून ठेवलेत काहीतरी कल्पना करून, आणि त्याच्यामुळे मी रांचीमध्ये पण काही कामासाठी जात होतो. रांची जाऊ दे, फॉर दॅट मॅटर अगदी आपल्या महाराष्ट्रातल्या सुद्धा कोल्हापूर म्हणा, नाशिक म्हणा, अशा ठिकाणी खूप शेअर्ड ऑटो आहेत. पण ते अनधिकृत समजले जातात. त्या शहरांची डिफॅक्टो पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम ती आहे. आपण एक लक्षात घेऊया की ही छोटं वाहन असल्यामुळे ते कुठेही थांबू शकतं, पटकन प्रवाशांना देऊ शकतं, खूप वेळ लागत नाही त्याला, आणि मला बसायला जागा मिळते. जरी गर्दीत असेल तरी बसायला जागा मिळते मला त्याच्यामुळे, ती बसमध्ये मिळते असं नाही. पण हो, बरेच वेगवेगळे मार्ग आहेत लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचे, ज्याच्यामध्ये शेअर्ड सायकली ठेवू शकतो आपण, साध्या बसेस, मिनी बसेस, मायक्रो बसेस, पीएमपीएमएलनी चालवलेल्या मिनी व्हॅन्स, अशी पण आपण संकल्पना आणू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हो, देर इज नो स्पेस टू पार्क टू व्हीलर नियर मेट्रो. ती अपेक्षाच नाहीये. तुम्ही मेट्रो स्टेशन पर्यंत वेगळ्या माध्यमांनी यावं हीच अपेक्षा आहे. आपण असं बघूया की एका मेट्रो स्टेशनवरून दिवसभरामध्ये साधारणपणे 5,000-1,000 लोक मेट्रो पकडतात. काही काही स्टेशनला ती संख्या जास्त आहे, नळ स्टॉप सारख्या स्टेशनला काही काही यांना कमी आहे, मान्य आहे, सरासरी 5,000. जर 5,000-1,000 लोक तिथे मेट्रो ट्रेन पकडतात दिवसभरामध्ये, अगदी पीक आवरमध्ये त्यातले आपण समजू 2,000 लोक सकाळी मेट्रो ट्रेन पकडतात, त्यातल्या 2,000 लोकांपैकी 500 सुद्धा स्कूटर ठेवायला तिथे जागा नसते. त्याच्यामुळे ती अपेक्षाच नाहीये. तुम्ही कुठच्या तरी वेगळ्या मार्गाने यावं. आता मग मी म्हटलं ना तसं की पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये खाजगी वाहन न वापरता, खरेदी सुद्धा न करता मला कसं कम्फर्टेबली जगता येईल, कम्फर्टेबली जिकडे जाता येईल. 30 वर्षांपूर्वी जर मी मुंबईमध्ये खाजगी वाहन न वापरता सगळीकडे जाऊ शकत होतो, आजच्या पुण्याची लोकसंख्या तेवढीच आहे, त्याचा विस्तार तेवढाच आहे, तर ते आजच्या पुण्यात का शक्य होऊ नये, त्या दृष्टीने विचार केला तर मला स्कूटर नकोच आहे तिथे पार्क करायला. मी माझं शिक्षण झालं कुठेतरी दौंडमध्ये, तर मी नोकरीसाठी पुण्यामध्ये आलोय, तर मला नाही आहे माझ्याकडे स्कूटर.
तर मी कुठची स्कूटर पार्क करायची. तर त्यामुळे मी चालत जाणार किंवा शेअर्ड ऑटो असेल तर शेअर्ड ऑटोनी जाणार आणि तिकडनं मी बस किंवा मेट्रो घेऊन माझ्या प्रवासाचा बराचसा भाग त्या वाहनाने करणार. अशा प्रकारच्या वाहतूक नियोजनाची आवश्यकता आहे आपल्याला. श्रीयुत केवल हॅलो. यांनी हात वरती केलाय. मी प्लीज त्यांना विनंती करतो की त्यांनी नमस्कार हर्षद, नमस्कार प्राजक्ता. नमस्कार. मला तर खरंच आवडलं आपलं प्रेझेंटेशन आणि माझ्या मित्राने मला हे शेअर केलं होतं प्रेझेंटेशन की तू बघ, कारण मी स्वतः आता डेव्हलपमेंट स्टडीज मध्ये अर्बन डेव्हलपमेंट मध्ये आता शिकतोय, MSc करतोय. बर. आणि माझं 2 आठवड्यापूर्वी ट्रान्सपोर्ट वरती एक लेक्चर झालं. मला ओके. एक सोपा प्रश्न विचारायचा आहे, हो. कदाचित बेसिक साधारण असू शकतो. जसं हर्षद तू सांगितलंस की मागणी आपली कशी असली पाहिजे बरोबर. की सरापासून, की मला ही अशी ट्रान्सपोर्ट पाहिजे, मला अशी बस पाहिजे, AC बस पाहिजे. परंतु हो. ही मागणी करत असताना आपण नेमकी कोणाकडे मागणी पाहिजे. माझा एक छोटासा अनुभव असा आहे. एक ट्रेनी जर्नलिस्ट म्हणून मी काम करत असताना, मी मुंबईचा आहे तसा रहिवाशी, आणि लोकलचा खूप त्रास आहे, ट्रॅफिकचा खूप इश्यू आहे. जे पार्किंग आहेत रोडवरती त्याचा खूप त्रास होतो. परंतु ज्यावेळी मी मागणी करायला BMCच्या ऑफिसमध्ये जात होतो की असं असं ते ट्रॅफिक आहे, तुम्ही इथून ट्रॅफिक हलवा, मग ते म्हणत होते की हा विषय ट्रॅफिक पोलीस वाल्यांचा आहे, त्यांना तिथून गाड्या काढायला सांगा. मग असा तो एक ह्याच्याकडे जबाबदारी, तो मागणी नेमकी कोणाकडे करायची ह्याच्यावरची नगरसेवकांकडे, नगरसेवक आहेत त्यांच्याशी बोलणं झालं. मग अशा वेळी मागणी नेमकं कुठे करायची, जर आपण स्टेप बाय स्टेप चालू तर मागणी कुठे करायची, हा सोपा प्रश्न आहे माझा. खूप चांगला प्रश्न आहे. कारण मगाशी मी म्हटलं तो पिरॅमिडच्या खालच्या थराविषयी बोललो, पण ज्यांना तेवढी इच्छा आहे आणि चिकाटी आहे त्यांनी मागणी नेमकी कोणाकडे करायची हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि मला कल्पना आहे 2च मिनिटं आता उरलेली आहे, तरी त्याच्या मी त्याला थोडासा हात घालतो. काय झालंय, बरेचदा आपल्याला वाहतूक पोलीस वाहतुकीचे निर्णय घेताना दिसतात. एखादा रस्ता वन वे हवा का, सिग्नल हवा का नको वगैरे हे सगळं. खरं म्हणजे वाहतूक नियोजनाचं काम हे महानगरपालिकेचं आहे किंवा नगरपालिकेचं किंवा राज्य सरकारचं, ज्या तुम्ही गावात किंवा खेड्यात किंवा शहरात असाल त्याच्यानुसार. नियोजन आणि नियमन याच्यामध्ये फरक आहे. नियमनाचं काम वाहतूक पोलिसांचं आहे. पण होतं असं की चौकामध्ये कोंडी झाली की लोकांना याची माहिती नसते. लोक म्हणतात ट्रॅफिक पोलीस काय करतायत, कोंडी का नाही क्लिअर करत आहे. कोंडी होते ही वाहतूक नियोजन चुकीचं झाल्यामुळे होते. मला सार्वजनिक वाहतूक वापरता येत नाही म्हणून मी गाडी वापरतो म्हणून कोंडी होते. आणि अशामुळे महानगरपालिकेने केलेल्या चुकीच्या नियोजनामुळे जी रस्त्यावरती वाहनं येतात ती क्लिअर करावी अशी अपेक्षा आपण वाहतूक पोलिसांकडे करतो. आणि त्याच्यामुळे वाहतूक पोलीस त्यांना ट्रेनिंग नसताना चुकीचे निर्णय घेतात. ही आज पुण्यामधली परिस्थिती आहे, बऱ्याचशा शहरामधली परिस्थिती. मुद्दा असा की मागणी आपली महानगरपालिकेकडे असल्या म्हणजे पालिकेकडे ट्रान्सपोर्ट प्लॅनर आणि अर्बन डिझायनर हे असणं अपेक्षित आहे, काही प्रमाणात असतात. आपण जर राजकीय नेतृत्वाकडे मागणी केली तर ती अशी असली पाहिजे की साहेब तुम्ही निवडून आलात तर तुम्ही कमिशनरना हे सांगा की बजेटमध्ये अशी तरतूद करा. त्याच्यामुळे राजकीय नेतृत्व हे लोकांची मागणी संबंधित अधिकाऱ्याकडे पोहोचवण्याचं साधन असतं. दुर्दैवाने तिथेही प्रकार असं होते की ते राजकीय पुढारी सुद्धा आपले सांगतात की साहेब फ्लायओव्हर बांधा. हे म्हणजे मी माझ्या छातीत दुखलं तर डॉक्टरकडे जायचं सांगितलं, डॉक्टर बायपास करा. अरे डॉक्टर मी एक आहे, डॉक्टर माझ्या छातीत दुखतंय, डॉक्टर कोंडी होती, ह्याच्यावरती काय करायचं ते तज्ज्ञांना विचारा आणि तसं उत्तेजन तसं उपाययोजना करा ना. पण राजकीय नेतृत्वाचा आपल्या इथे एवढा पगडा असतो आणि लोकशाहीमुळे त्यांनाच मान दिला जातो की चुकीच्या उपाययोजना ज्या वर्षानुवर्ष बघितल्या त्याच उपाययोजना ते सुचवतात. आणि त्याच्यामुळेच आपण ही सगळी फळं बघतो, याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष. प्राजक्ता, मी मगाशी म्हटलं असं की 48 तास त्यातला किती मिनिटं झालेत ते तू बघ आणि योग्य वेळी नाही थांबायला सांग. पण मला नाही, वाटतं प्रश्न आपण थांबूया. थांबण्यापूर्वी मला एक विचारायचं आहे, कारण हा की आम्ही बऱ्याचदा रस्त्यावरती उतरतो. आम्ही 5,000 पर्यंत लोक घेऊन रस्त्यावरती यशस्वीपणे उतरलेलो आहेत आणि मला माहिती आहे की हर्षद पण सहभागी झालेला आहे आपल्या वेगळ्या हो. वेगळ्या चिपको पदयात्रेमध्ये. तर तिथे आम्ही असं म्हणतो की RFD नको आणि नद्या स्वच्छ, आधी नदी स्वच्छ करा हम्म, आणि झाडं तोडू नका. तर हम्म. असं काही SPTMचं स्वप्न आहे का की 1,000 लोक रस्त्यावरती अशा पाट्या घेऊन येतील आणि म्हणतील की आधी बसेस वाढवा, फ्लायओव्हर नको. असं काही स्वप्न आहे का तुमचं? स्वप्न तर नक्की आहे. एकंदर या क्षेत्रात काम करताना आम्हाला जाणवतंय की अशा प्रकारची चळवळ रुजण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात, दोनापैकी किमान एक. एक म्हणजे
म्हणजे चळवळ म्हणण्यापेक्षा कुठच्याही प्रकारच्या सार्वजनिक संस्थेसाठी, NGO साठी, की कणव निर्माण झाली पाहिजे. गरीब बिचाऱ्यांकडे वह्या पुस्तकं नाहीत म्हणून त्यांना प्लीज डोनेशन द्या. चांगली गोष्ट आहे, खूप आवश्यक गोष्ट आहे आणि खूप चांगल्या संस्था खूप चांगलं काम करतात, माझं त्याच्याबद्दल म्हणणं नाहीये. पण अशा प्रकारे नागरिकांचा सहभाग तुम्हाला आकर्षित करायचा असेल तर कणव निर्माण झाली पाहिजे. इथे काय होतंय की इथे ही सगळी वाहतूक व्यवस्था भोगणारे जे लोक आहोत ते पण आपणच आहोत. त्याच्यामुळे मी स्वतःला गरीब बिचारा म्हणून मलाच मदत करावी हे त्या एकंदर आपल्या NGO वातावरणामध्ये जमत नाही. हा एक. आणि दुसरं म्हणजे भावनिक नातं असावं, जे पुण्यात टेकडीविषयी काही प्रमाणात आहे. नद्यांविषयी नाहीये तसं म्हटलं तर, कारण नदी भयानक अवस्थेमध्ये, लोक टेकडीवर फिरायला जातात तसं नदीकाठी जात नाही. ऍट द सेम टाइम आपण आपल्या गावी जातो, ज्यांची गावं अजून आहेत आणि गावाची नाळ आहे, ती गावी जातात. चांगली छान स्वच्छ नदी काय असते त्यांनी थोडं तरी बघितलेलं असतं. पुण्याची नदी तशी पाहिजे असं आवश्यक असतं. खूप चांगले फुटपाथ दुर्दैवाने पुण्या किंवा भारतामध्ये मुंबईचे काही अपवाद सोडले तर तसे फार, अरे काय मस्त फुटपाथ आहे, चला आपण फुटपाथवर फिरायला जाऊया, हे माझे आजोबा मला घेऊन गेले असतील पण त्याच्यानंतर असं झालेलं बघितलं नाही. त्यामुळे ते भावनिक नातं तिथे निर्माण झाले नाही. पण ते स्वप्न तर नक्की आहे. किंवा मग दुर्दैवानी काही एखादे असे अपघात किंवा अशा प्रकारच्या घटना झाल्या तर तात्पुरतं जनमत थोडंसं पेटून उठतं. तर ते कारण नको, पण त्याचा जो परिणाम आहे तो झालेला आम्हाला नक्की हवाय. पण तो कसा घडवून आणायचा हे आमच्या पुढे पडलेला पण तो प्रश्न आहेच. थेट नदीशी संबंधित नसलं तरी व्यापक पर्यावरणाशी, शहराशी आणि आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित म्हणून आपण हे ठरवलं. आणि गेल्या वेळेला आपण टेकडीबद्दल बोललो होतो, तर त्याच टेकडी ही रस्त्यासाठी फोडायची असा प्लॅन असल्यामुळे रस्ता आणि वाहतूक असा आपण गेल्या वेळेला विषय घेतलाच होता. तर तोच धागा आपण पुढे नेला आणि आपण वाहतुकीबद्दल केलं आणि नदीशी नसूनही आपण हे आयोजित केल्याचा मला खूप आनंद होतो, कारण अतिशय इफेक्टिव्ह झालेलं आहे. खूप काही शिकायला मिळालंय आणि मला असं वाटतं की आमच्यापैकी बऱ्याच लोकांचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून जास्त व्यापक झाला असेल. मला एक सांगायला आनंद होतो की PRR मधले बरेच लोक हे आवर्जून सायकल वापरतात किंवा बसनी जातात आणि काही नाही तर निदान गाडी शेअर करून जातात. म्हणजे हो, खूप प्रत्येक जण चांगली गोष्ट आहे. स्वतःचं वेगळं वाहन घेऊन येत नाही. हो, तर खूप खूप धन्यवाद हर्षद. आणि आपण पुन्हा एकमेकांच्या कामामध्ये मदत करत राहूच. हो, अ, ज्यांना आजचा वेबिनार बघायला म्हणजे यायला अटेंड करायला जमलं नाही, तर तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना सांगा की आपण हे सगळे रेकॉर्ड केलेले पुणे रिव्हर रिवायवल्स च्या युट्यूब चॅनलवर अपलोड करतो. तुम्ही युट्यूबवर जाऊन पुणे रिव्हर रिवायवल असं शोधलं तर तिथे वेन्सडे वेबिनारची प्लेलिस्ट आहे. आमचे जुने वेबिनारही तुम्ही बघू शकता. पुढच्या बुधवारी पुन्हा पुढच्या वेबिनारमध्ये भेटूच या. त्याखेरीज PRRचे जे काही वेगळे वेगळे कार्यक्रम असतात किंवा ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर फॉलो करू शकता. इंस्टाग्रामवर पुणे रिव्हर रिवायवल असं सर्च केलं तर तुम्हाला आमचे वेबिनार आणि इतर ऍक्टिव्हिटीज बद्दल माहिती मिळेल. तर पुढच्या बुधवारी भेटूच. गुड नाईट. थँक्यू. एक आता SPTM जाहिरात करून घेतो हो की हो. हा अर्थातच, कारण SPTMचे सोशल मीडियावरची हँडल सगळी फॉलो SPTM अशी आहे. म्हणजे ट्विटरवरती आम्ही आहोत, फेसबुकवरती आहोत आणि इन्स्टावरती पण आहोत. आणि तिथे आमच्या उपक्रमांची किंवा उपक्रम नसतील तर शहरात चाललेल्या घटनांविषयी आमची मतं ही सगळी आम्ही तिथे मांडत असतो. ती फॉलो करत राहा. आणि आता मी म्हटलं असं की तुमच्या ऑफिसच्या किंवा तत्सम कट्ट्यांवरती योग्य मागणी करत राहा. आणि पुणे रिव्हर रिवायवलला खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना पण खूप धन्यवाद की शेवटपर्यंत थांबलात. खूप चांगले प्रश्न विचारलेत आणि खूप चांगला सेशन झाला. मला पण खूप मजा आली. धन्यवाद. धन्यवाद. गुड नाईट. बाय. नाही.